नमस्कार मित्रांनो, आपण क्वेश्चन बँक कंटिन्यू करणार आहे मॅथमॅटिक्सची. आता बघा, तिसऱ्या ट्युटोरियल मधला पहिला प्रॉब्लेम, फाइंड फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन फ्रॉम द रिलेशन y इज इक्वल टू a इंटू e रेस टू mx. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. फॉर्म द डी चा प्रश्न आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. d by dx of y is equal to d by dx of a into e raised to mx. dy by dx is equal to a जसाची तसं e raised to mx चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? e raised to mx into m. लक्षात, इंटू m. तर इकडे बघा, आता थोडं जर गिवन कडे जर पाहिलं, आता काय करायला लागतं माहिती का, आपल्याला ए हटवावं लागत असतं. काय टार्गेट असतं? ए हटवणे. तर जर गिवन कडे पाहिलं, तुम्ही गिवन कडे जर पाहिलं, ए इंटू ई रेस टू एम एक्स ची व्हॅल्यू वाय, मग आपण असं लिहू शकतो, बट ए इंटू ई रेस टू एम एक्स इज इक्वल टू वाय. तर देअर फोर याच्यात जर व्हॅल्यू ठेवली ती डी वाय बाय एक्स, याच्या जागी काय ठेवलं? वाय इंटू एम. तर देअर फोर डी वाय बाय डी एक्स, वाय इंटू एम म्हणजेच माय, त्याला इकडे घेतलं एम वाय प्लस इकडे घेतलं मायनस एम वाय इज इक्वल टू 0. आला तर 2 मार्काला येऊ शकतो. आलं लक्षात? नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. हेच प्रॉब्लेम एमएसएस ला पण येते बरं का. हे सोपे प्रॉब्लेम. फॉर्म द डी वाय इज इक्वल टू, हा थोडा कडक आहे, हा बॅकलॉग ला आलेला आहे. विंटर प्लस समर 25 का 24 ला. वाय इज इक्वल विंटरला, विंटर म्हणजे बॅकलॉग. वाय इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. d by dx of y, d by dx of ax square plus d by dx of b. प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर इकडे बघा, dy बाय dx ए जसंची तसं, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 2x. b चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 0. सर इथं तुम्ही डायरेक्ट ह्याच्या ऍडजस्टमेंटनी जर व्हॅल्यू ठेवायला गेले तर हे जातं का? नाही. हा प्रॉब्लेम घेतलेला आहे, सगळेच प्रॉब्लेम घेतलेले. तर मग काय करायचं, इथे डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा आला तर 4 मार्काला येऊ शकतो. ऑन बोथ साइड डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ए जसंची तसं, ए जसंची तसं. 2x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 2. 2x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 2. आता बघा, तरी पण आपलं 2a हटलं का? नाही. मग काय करायचं असतं, गिवन नाही तर ह्याची व्हॅल्यूचा वापर करू शकतो आपण. गिवन नाही तर याच्या व्हॅल्यूचा वापर करू शकतो. इकडे बघा, बट जर थोडं डोकं लावलं, बट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2ax. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स, जर या एक्स ला खाली पाठवलं, 1 बाय एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2a. म्हणजे ह्या 2a च्या जागी, ही व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही. टाकू शकता ना. कशावरून? ह्याच्यावरून. अरे सोपा प्रॉब्लेम, फक्त थोडं डोकं लावा लागतं. इकडे बघा, देअरफॉर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, या 2a च्या जागी काय ठेवणार आपण? 1 बाय एक्स डी वाय बाय डी एक्स. आणि या एक्स ला जर इकडे घेतलं, एक्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, एक्स ला जर इकडे घेतलं, इथे डी वाय बाय एक्स राहील ना, ते कुठेही इकडे मायनस मध्ये, मायनस डी वाय बाय एक्स इज इक्वल टू. लक्षात? ए फॉर्म द डी. जर तुम्हाला समजत नसेल, पूर्ण पाहून घ्या वापस ही लिस्ट. आलं तरी समजत नसेल तर एकच पर्याय सोडून दे, y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस क्यू. आलं, y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस क्यू. आफ्टर टेस्ट, मी ज्यावेळेस पण सांगत त्यावेळेस तिन्ही टेस्ट 4 ते 5 पेपर आपण 3-3 तास पेपर सोडून देणार मी. लक्षात? आता तेच करणार आहे मी. डिफरन्शिएट
with respect to x on both sides. Differentiate with respect to x on both sides. D by dx of y is equal to d by dx of cos of x plus q. dy by dx is equal to cos चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स प्लस क्यू मायनस साइन एक्स प्लस क्यू. पण अजून जातं काय काय असतं माहिती का आपल्याला ए एक्स क्यू काही राहिलं नाही पाहिजे. खूप सोपं हे डेरिव्हेटिव्ह असं तर मग डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा तर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर डबल डेरिव्हेटिव्ह घेतला डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस जसंची तसं साईनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस ऑफ एक्स प्लस क्यू आणि एक्स प्लस क्यू घेतला तरी वनच आहे घ्यायची गरज नाही. कॉस ऑफ एक्स प्लस क्यू काय रे तुमचं वाय फ्रॉम गिवन असं लिहायचं फ्रॉम गिवन कॉस ऑफ एक्स प्लस क्यू इज इक्वल टू वाय. तर देअरफॉर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस वाय त्या वायला इकडे घेतलं देअरफॉर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू 0. लक्षात हे तिन्ही प्रॉब्लेम व्यवस्थित पहिले लिहून घ्या. तो पुढचे घेतो. बघा फॉर्म द डी वाय इज इक्वल टू ए कॉस 4x प्लस बी साइन 4x. हे पहा आपण महत्वाचं प्रॉब्लेम आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड डी बाय dx of y is equal to d by dx of a cos 4x plus d by dx of b sin 4x. dy by dx a cos 4x काय मायनस साइन 4x इंटू 4 मायनस साइन 4x इंटू 4 नंतर b जसंची तसं साइन 4x किती आहे cos 4x इंटू 4 cos 4x इंटू 4. तर बघा आता dy बाय dx हा हे पहा ह्याच्यावरून तर डायरेक्ट उत्तर येत नाही आपल्याला ए आणि बी हटवायचंय म्हणजे अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावंच लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन. तर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4a ए आणि हे 4 जसंची तसं मायनस जसंची तसं साइन 4x चा डेरिव्हेटिव्ह cos 4x इंटू 4 प्लस बी जसंची तसं 4 जसंची तसं cos 4x चा साइन 4x इंटू 4 साइन 4x इंटू 4. तर बघा डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर हे बा 4 चौक 16 हा आणि इथं पण 4 चौक 16 इथे cos 4x डेरिव्हेटिव्ह मायनस आहे ना मायनस 16 बाहेर काढायचं तेव्हा 4 चौक 16 आणि इथं पण 4 चौक 16 मायनस 16 जर बाहेर काढले a cos 4x प्लस b sin 4x याला काय लिहू शकतो आपण y. तर गिवन नुसार त्याला काय लिहू शकतो आपण y. तर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 16y हा डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 16y इज इक्वल टू 0. डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 16y इज इक्वल टू 0. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम बघा अगेन व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम सोपा आहे. फ्रॉम द डी फ्रॉम द इक्वेशन y इज इक्वल टू a e raised to 3x plus b e raised to minus 3x. Differentiate with respect to x on both the side. dy by dx is equal to d by dx of a e raised to 3x plus d by dx of b e raised to minus 3x.
dy by dx is equal to a जसंची तसं. What is the derivative of e raised to 3x? E raised to 3x into 3 plus b जसंची तसं. e raised to minus 3x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? e raised to minus 3x into minus 3. आलं अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतल्याशिवाय हे प्लस येणार नाही. हे प्लस आलं पाहिजे ना. सारखं जाण्यासाठी अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. differentiate again. Differentiate with respect to x again. ditto y by dx square. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. 3a कॉन्स्टंट आहे जसंची तसं. e raised to 3x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? e raised to 3x into 3 minus 3b e raised to minus 3x into minus. अंडरस्टँड. आता इथं काय करायचं? 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. a e raised to 3x plus b e raised to minus 3x d2y by dx square. याच्या जागी काय लिहू शकतो आपण? y फ्रॉम गिवन. याच्या जागी काय लिहू शकतो? y. तर d2y by dx square 9y. त्याला पिकिंग इकडं d2y by dx square minus 9y is equal to 0. लक्षात समजलं? By using Newton-Raphson method, find the approximate root of the equation x cube minus x minus 1 is equal to 0 up to 2 approximation taking initial root is 1. बघा f of x is equal to x cube minus x minus 1. न्यूटन रॅप्सनला डेरिव्हेटिव्ह पण लागत असते. f dash of x x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 3x स्क्वेअर. x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1. 1 चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 0. आले. तर इनिशियल रूट डायरेक्ट घ्यायचंय. त्यांनी सांगितलं इनिशियल रूट 1. तर आपण काय करू? फॉर्म्युला लिहू पहिले. xn प्लस 1 xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn. हा न्यूटन रॅप्सनचा फॉर्म्युला आहे. आले. तर आता बघा पहिले आपल्याला काय ठेवायचं? पुट n इज इक्वल टू 0 इन 1. तर 0 प्लस 1 1 x1. तर हे पहा इथं 0 प्लस 1 किती होईल? 1. इथं x0 मायनस f ऑफ x0 अपॉन f डॅश ऑफ x0. आपल्याकडे x0 ची व्हॅल्यू आहे. आपण काय करू? f ऑफ x0 आणि f डॅश ऑफ x0 चे काढून घेऊ. मग याच्यात ठेवू x0 इज इक्वल टू 1 f ऑफ x0 म्हणजे फंक्शन मध्ये व्हॅल्यू ठेवायची. फंक्शन काय आपलं? 1 क्यूब. हे 1 क्यूब मायनस 1 मायनस 1 कशाची व्हॅल्यू ठेवायची? x0 ची. 1 मायनस 1 मायनस 1. आले. नंतर f डॅश ऑफ x0 मध्ये व्हॅल्यू ठेवायची. f डॅश ऑफ x0 काय? 3 इंटू 1 चा स्क्वेअर मायनस 1. x0 ची व्हॅल्यू 1 ठेवायची. 3 मायनस 1 2. 3 मायनस 1 किती येतं? 2. मग आता याच्यात व्हॅल्यू ठेवूया. इथं ठेवा किंवा वेगळं लिहून ठेवा. x1 x0 ची व्हॅल्यू किती आहे? 1 मायनस f ऑफ x0 ची किती आहे? मायनस 1. याची किती आहे? 2. किती येतं? हे 1.5. किती येतं? 1.5. आता x1 आलं 1.5. तर f ऑफ x1 काढायचं. f ऑफ x1 म्हणजे फंक्शन मध्ये व्हॅल्यू ठेवायची. 1.5 चा क्यूब मायनस 1.5 मायनस 1 किती येतं? हे 0.875. f डॅश ऑफ x1 3 इंटू 1.5 चा स्क्वेअर मायनस 1 किती येतं? हे 5.75. देअरफॉर आता काय करायचं? पुट n इज इक्वल टू 1 इन 1. तर इकडे बघा याच्यात जर 1 ठेवलं तर 1 प्लस 1 2.
x1 minus f of x1 upon f dash of x1. x2 is equal to x1 minus f of x1 upon f dash of x. x1 किती आहे 1.5 मायनस 0.875 अपॉन 5.75 किती आहे तर सांगा x2 1.34 पुढे 7 दोनच इटरेशन विचारलेत ना झालं